वाहेगुरुच्या कृपेने उद्या सकाळी रोहताज पुन्हा आपला होईल। एक साज होता, मेहताब आली। अफगाणिस्तानच्या दिशेने उठणारी प्रत्येक नजर आम्ही फोडून टाकली आहे आणि आता दिल्लीच्या तख्ताच्या रस्त्यात येणार प्रत्येक हात आणि प्रत्येक गर्दन कापून काढली जाईल। यावेळी आम्ही फक्त दिल्लीच नाही तर मुल्काच्या सरहद्दींना स्पर्श करणाऱ्या सिंधच्या तिन्ही समुद्रावरही आपला कब्जा कायम करू। म्हणून आम्ही सर्वांनी हा फैसला केलाय की सर्व सिखांना अमृतसरला बोलावून घ्यायचं आणि मिळून हमल्यासाठी तयार करायचं। म्हणून आम्ही फैसला केलाय की सर्व स्त्रियांना बटाल्याला पाठवून आम्ही सर्वजण अमृतसरला रवाना होऊ। खालसा जी, आजचा सरबत खालसा शहाजमाच्या इराद्यांना नाकाम करण्याचा निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा अब्दालीचा नातू आपल्याला तबाह करण्याच्या पक्क्या इराद्याने इथे आलेला आहे। माझ्या विचारानुसार जर यावेळी शहाजमा दिल्लीला पोहोचला तर दिल्लीच्या पलीकडचे रोहिला पठाण, अवधचे नवाब आणि दख्खनी सुलतान त्याची साथ द्यायला तयार बसलेत आणि राजपुतान्याचे राजे तर मराठ्यांवर आधीच नाराज आहेत आणि ते त्याच्या बाजूने झाले तर शहाजमा पूर्ण हिंदुस्थानवर आपली हुकूमत कायम करेल। आपल्या पूर्वजांनी एकट्याने अब्दालीच्या नाकदुऱ्या काढल्या होत्या तेव्हा सिखांची ताकद इतकी नव्हती जितकी आज आहे। जर आपण सिख एक झालो तर खैबरचा दरवाजा हमेशासाठी दुश्मनांच्या तोंडावर बंद केला जाऊ शकतो। पुत्र रणजित, आम्ही तुला समजावतोय, तू अजून बच्चा आहेस।
उतावळेपणा करू नकोस. जर वेगाने धावशील तर तोंडावर पडशील. गिरते हैं शाह सवार ही मैदानी जंग में, वो क्या खाक गिरेंगे जो घुटनों के बल चले. ठीक आहे, जर तुम्हा लोकांना मरायचा इतका शौक आहे तर मरा मग. तसंही आम्ही लोक अफगाणांच्या खिलाफ नाही जाऊ शकत, कारण आम्ही त्यांच्या सरपरस्तीमध्ये आहोत. हा, तुमच्याकडे तर अफगाणींचा शिक्का चालतो. तुम्ही तर त्याची साथ देणार. तुम्हा लोकांना जे समजायचं आहे ते समजा. आम्ही तर तुम्हाला आपले समजावून समजवायला आलो होतो. पुढे तुमची मर्जी. चला पाक सिंगजी. हे सतलज पारवाले तर नेहमीप्रमाणे आपल्याला सोडून निघून गेले. रणजित पुत्र, तू लढायचं. मी तुझ्या सोबत आहे. मी पण. मी सुद्धा. मी पण. मी पण. मी सुद्धा. आम्ही सुद्धा. बोले सोनिया. सत श्री अकाल. आम्ही तर दिल्लीचा तख्त काबीज करण्याचा विचार करत होतो आणि इथे तर पंजाबच आमच्या काबूत येत नाहीये. शाहे अफगाणिस्तान, बदकिस्मतीने आपण एका अशा ताकदीशी लढतोय जी दिसत तर नाही, परंतु प्रत्येक ठिकाणी मौजूद आहे. तुझा इशारा कुणाकडे आहे? अल्लाह पाककडे? नाही हुजूर, रणजीत सिंगच्या तरफ. जो समोर दिसत तर नाही, त्याच्या फौजाही लपून वार करून पळून जातात. आपल्या तोफा, लाहो लष्कर सर्व बेकार ठरलंय. आज हालात असे आहे की आमचे सिपाही लाहोर बाहेर पाय ठेवायला देखील घाबरतात. साजिद खान सरकार, तुम्ही एक बहादूर आणि तजुर्बेकार सिपासालार आहात. काहीतरी करा. दिल्लीकडे तर आम्ही जाऊच शकत नाही आहोत. ही जंग आपल्याला खूप महागात पडतीये. सरकार, ऐकलंय की हा रणजित सिंग अजून पोरगेलासा आहे. जर कुठे आमने सामनेच्या लढाईत हा आला तर अल्लाह कसम त्याला जहन्नुम मध्ये पोचवूनच दम घेईन. अल्लाह के वास्ते माझी जान बख्श दे. ओय थांबा गौसा चाचा. जखमीवर हमला करणं खालसा पंथाच्या उसूलांच्या खिलाफ आहे. याला खेम्यात घेऊन चला. सलूट.
चल। तुझा बहुत बहुत शुक्रिया सरदारा. सरकारांना खालसाजी म्हणतात होय. माफ करा सरकार. सरकार खालसाजी. माफ करा सरकार खालसाजी. एक गोष्ट सांग, तुम्ही इथे येता कशाला? फक्त मारायला आणि मरायला? मरण्या आणि मारण्याशिवाय आमच्याकडे काही कामच नाहीये जी. तिथे भेड बकऱ्यांसाठी लढून मरतो, जर इथे येऊन लढाईत वाचलो तर काही लुटून नेतो. मग हलका चालवत नाही. शेती करा आणि आम्हालाही सुखाने शेती करू द्या. शेती कुठे करणार? दगडधोंड्यांमध्ये? दुरुस्त बोललात जी. मग काही दुसरा धंदा पाणी का नाही करत? आमच्याकडे तर फक्त एकच धंदा पाणी आहे सरकार खालसाजी, मारण्याचा धंदा. जर असं चालत राहिलं तर सर्वजण एक दिवस संपून जाल असेच लढून लढून. या वेळची जंग खूपच महागात पडतीये. पंजाबचे सर्व रस्ते सिखांनी काबीज केलेत. दारू गोळा पाठवणं तर दूर, पैगाम पाठवणंही मुश्किल झालंय. कधी कधी तर मला भाईजानच्या निर्णयावर गुस्सा येतो. नफा नुकसानचा विचार न करताच निघून जातात. अखेर शहनशाह आणि सिपाहीच्या सोचमध्ये काहीतरी फरक असायला हवा. बस उठले आणि निघाले. वरून वरून त्या शहाचीनला सिपे सालार बनवून फौजेची कमान त्याच्या हातात दिली. मी तर समजावलं होतं की दिल्लीपर्यंत नाही पोहोचू शकलो तर बाकीच्या लुटीने जंगचा खर्च नाही निभणार. मी पण हीच सलाह दिली होती. तुमच्यासारखे समजदार आणि नेक वजीर असताना त्यांनी तुमची सलाह नाही मानली. ज्या दिवशी मी बादशाह बनेन, मी प्रत्येक काम तुम्हाला विचारूनच करेन. उठ फरीदा उजू साज, सुबह नवाज गुजार. जो सिर साई नानवे, सो सिर काप उतार. उठ फरीदा उजू साज, जो सिर साई नानवे, सो सिर की जकाए. जो सिर साई नानवे, सो सिर की जकाए. कुन्ने हेठ जलाय, कुन्ने हेठ जलाय, बालन संद थाए. उठ फरीदा उजू साज, उठ फरीदा उजू साज. सुबह नवाज गुजार. जो सिर साई नानवे, सो सिर काप उतार. उठ फरीदा उजू साज. फरीदा काले मैंडे कपड़े, काला मैंडा वेस. गुण ही परया मैं फिरा, लोक कह दरवेश. उठ फरीदा उजू साज.
हजीबुल्ला, दाना पाणी माणसासाठी खुदाई नियमत आहे, जी प्रत्येक ठिकाणी मुहय्या आहे, जी या गोष्टीचा सबूत आहे की त्या वरच्याच्या नजरेत प्रत्येक माणूस बरोबरीचा आहे. हे घे, सफरमध्ये तुला उपयोगी पडेल. सरकार खालसाजी, तुमच्यासारख्या नेक खुदाच्या बंद्याला भेटून मला खूप खुशी झाली आहे. मी अल्लाह तालाचा शुक्रगुजार आहे की त्याने माझी तुमच्याशी भेट घडवली. आता तू ठीक आहेस, चालू शकतोस. जा, आपल्या फौजेकडे परत जा आणि आमचा पैगाम आपल्या हुकुमदाराकडे नक्की पोहोचव. जी बहुत अच्छे. अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज भाई. अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज. हजीबुल्ला, अरे कुठे होतास इतके दिवस? इथे तर सगळे समजत होते की तुला काफिरांशी लढताना जन्नत नसीब झाली. जन्नत तर नसीब नाही झाली, लेकिन हां, फरिश्त्यांचा दीदार जरूर झाला. काय बोलतोयस तू? मला सिपेह सालार शहांची खानांना भेटायचंय. दुश्मनांची गोळी माझ्या पायात लागली होती, म्हणून मी तिथून पळून नाही जाऊ शकलो. दुश्मनांचे घोडे माझ्या डोक्याजवळ येऊन उभे राहिले. त्यांचे एक सिपेह सालार गौसा खानची तलवार माझ्या गर्दनवर होती. मी आपल्या जीवाची भीक मागत होतो. खालसा सरकारांनी त्याला थांबवलं. हा खालसा सरकार कोण आहे? खालसा सरकार रणजित सिंगजी आहेत. अल्लाह त्यांना उम्र दराज करो. तू आपल्या दुश्मनाच्या लंब्या उमरसाठी दुआ करतोयस? सरकार, मी एका नेक बंद्याच्या उम्र दराजची दुआ मागतोय. त्याने फक्त माझी जानच नाही बक्षली, तर माझ्या जखमांची मरहमपट्टी केली आणि माझी तिमारदारी पण केली. जर ते लोक तुला एवढेच आवडले होते तर परत का आलास? मी परत नाही आलो सरकार. मला तर त्यांचा पैगाम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पाठवलंय. पैगाम? कसला पैगाम? अमन आणि चैनचा पैगाम. त्यांचं म्हणणं आहे की अफगाणांशी त्यांची कसलीच अदावत नाही. त्यांना आपल्या मुलखात आरामात राहायचंय आणि ते असंही म्हणाले की आपण आपल्या वतनाला परत जाऊ आणि तिथे आरामात. हजीबुल्ला, तू अल्लाह ताला असताना एका काफिराकडे आपल्या जानची भीक मागून कसूर केलायस. जान आपल्याला अल्लाह तालाने दिली आहे, ज्याचा मालिक तो आहे, जिचा घेणं आणि देणं त्याच्याच हातात आहे. माझी जिंदगी तर अल्लाह तालाची रहमत आहे, जिला रणजित सिंगने वाचवलं. सरकार, दुश्मनांच्या तलवारीने माझी गर्दन थडा वेगळी होणार होती, त्यानेच वाचवलं. तो माझ्यासाठी कुणा फरिश्त्यापेक्षा कमी नाही. हजीबुल्ला खान, म्हणूनच तू त्या काफिरांसारखं बोलतोयस. ते मुसलमानांच्या खिलाफ नाही आहेत खान साहब. एक दिवस मी उशिरापर्यंत झोपून राहिलो. त्यांच्या गुरु बानीने मला उठवलं. उठ फरीदा सुतिया, सुबह निवाज गुजार. नमाज लफ्ज ऐकून वजू केला, नमाज अदा केली. अशा लोकांना आपण काफिर कसं म्हणू शकतो खान साहब? हे शाही फरमान आहे. ते काफिर आहेत, काफिर आहेत, काफिर आहेत. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह.
काय झालं शहाजीन खान? तू कोणत्या कश्मकशमध्ये आहेस? हुजूर ए अनवर, या काफिरांच्या जमिनीवर येऊन आपले सिपाही सुद्धा यांची जबान बोलायला लागतील असा विचार केला नव्हता. आखिर माजरा काय आहे? सांग तर आधी. या सिखांनी आपल्या एका सिपाहीची जान काय बक्षली. तो त्यांच्या तारीफचे कशिदे पढत होता. मी तर त्याची गर्दन धडा वेगळी केली असती, पण शायद अल्लाह तालाला हे मंजूर नव्हतं की मी कोणा आपल्या शिपायाच्या रक्ताने आपले हात लाल करू. जोहरची नमाज झाली. शहाजीन खान, अफगाणिस्तानातून गोळा बारूद नाही पोहोचला आणि ना कुठला पैगाम आलाय. याच्या दोन वजह असू शकतात. एक तर सिखांनी आपले सगळे रस्ते बंद केले, नाहीतर आमच्या गैर मौजूदगीमध्ये तिथे पुन्हा एकदा काही खुराफात चालू आहे. या दोन्ही गोष्टी मुमकिन आहेत हुजूर. या हालातमध्ये दिल्लीला नाही पोहोचता येणार. आम्ही अफगाणिस्तानला जाऊन तिथला जायजा घेतो. खालसाजी, सर्वात खालसाच्या फैसल्याने रंग दाखवलाय. अखेर शहाजमा परत जाण्यासाठी मजबूर झालाच. शहाजमाला भेटण्याची मनात तमन्ना होती, ती तर मनातच राहिली. खैर, त्याला जाऊन अलविदा तर म्हणूच शकतो. परजाईजी, तुमची इंतजारची घडी आता संपली. काय म्हणायचे? वीरजी आणि त्यांच्या साथीदारांनी शहाजमाला काबूलच्या दिशेने परत पाठवलंय. खरंच? ही तर खूपच चांगली खबर आहे. परजाईजी, चांगली खबर ऐकल्यावर जो माताजी पिताजी मला इनाम देतात तोच मी तुमच्याकडून घेणार. बोल. ते दोघं माझा माथा चुंबतात. अगं बधाई हो राजकौर. तुम्हालाही. माझा तर जीव टांगणीला लागला होता. प्रत्येक वेळी सारखं रणजितेचाच विचार असायचा. अगं माझं पण लक्ष त्याच्याचकडे तर लागलेलं. गुड्डो. जी सदारणी जी. जा आपल्या माला सांग गुजरावालाला जाण्याची तयारी करा. ठीक आहे. माझ्या बहादूर शिपायांनो, मुबारक हो. चाहे अफगाणिस्तानची मदत आणि तुम्हा लोकांच्या दिलेरीमुळे जान मोहम्मदच्या फौजेने सिखांकडून रसूल नगरचा किल्ला परत मिळवलाय. आता तो दिवस दूर नाहीये जेव्हा आपण त्यांचे बाकीचे किल्लेही आपण जान मोहम्मद साहेबांना हिसकावून मिळवून देऊ. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह. काय झालं खालसाजी? धापा का टाकताय? सिंग साहब, मी रसूल नगरहून आलोय. जठ्ठा सरदार जान मोहम्मदने रसूल नगरच्या किल्ल्यावर आपला झेंडा फडकवलाय. आता तो आमचे दुसरे किल्ले फतेह करण्याच्या फिराक मध्ये आहे.
या शहाजमाला खदेडत खदेडत आपण झेलमपर्यंत आलोय. या आधी की आपल्या पाठीमागे या चठ्ठ्यांचे इरादे बेकाबू होतील, आपल्याला यांच्या नाकात वेसण घालावी लागेल. आपण उद्या सकाळीच रसूल नगरकडे रवाना होऊ. मकबूल, या तर अफगाणी तोफा आहेत. या इथे का गरजतायत? ओय, तुम्ही बरोबर ओळखलं चौधरी साहेब. आता अफगाणी तोफा सिखांच्या ताब्यात आहेत. डागा, आणि त्यांनी किल्ल्याला चारी बाजूने घेरलंय. डागा, आणि गोळाबारी करतायत. गौसा चाचा जी, जोपर्यंत जान मोहम्मदची फौज गुडघे टेकणार नाही, गोळाबारी थांबली नाही पाहिजे. जी पुत्र. पेटवा. शाबाश. गोळे डागा. डागा गोळे. रणजीत सिंग, रणजीत सिंग, रणजीत सिंग. शाहजीन खान, आमचे तर कान खेटलेत हे नाव ऐकून ऐकून. एक छोटासा लडका आपल्या फौजेसोबत रोज आपलं नुकसान करतोय. सगळ्या मार्गांवर आमचा मालो असला लुटत राहिला, तोफा गोळा बारूद लुटत राहिला. तुम्ही एखादी चांगली खबर नाही ऐकवू शकत? एक अच्छी खबर आहे हुजूर, पण त्याच्यासोबत एक बुरी खबर ही आहे. पहिले चांगली खबर ऐकव. बादशाह सलामत. रणजीत सिंग परत गेलाय. आता तो आपला पाठलाग करत नाहीये. आणि बुरी खबर? बुरी खबर ही आहे की आपल्या चठ्ठ्यांकडून रणजीत सिंगने रसूल नगरचा किल्ला जिंकून घेतलाय. शाहजीन खान साहब, याआधी रणजीत सिंगचे हौसले आमच्या पूर्ण पंजाबला गिळंकृत करतील. तुम्ही आपली फौज घेऊन जावं आणि यावेळी आमने सामनेच्या लढाईत सिखांना नेस्त नाबूद करून टाका. आम्ही जाऊन काबूलचे हालात काबूत आणतो. सत श्री अकाल.
काय कधी असा दिवस येईल की जेव्हा इंसान तलवार सोडून वाहे गुरुने बनवलेल्या या दुनियेला खुशहाल बनवण्याचा विचार करेल? काय कधी असा दिवस येईल की हुकुमतीच्या ताकदीची नाही, तहजीबच्या गोष्टी करू? काय कधी या जहानमध्ये कधी मुसलसल सुकून परत येईल? खान चाचा, आपली दुश्मनी जिवंत लोकांशी असते, मेलेल्यांशी नाही. बेशक. शहांची खान एक बहादूर सिपाह सालार होता. माझी इच्छा आहे की इन्सानियतच्या नाते तुम्ही त्याचे अंतिम संस्कार आपल्या मजहबनुसार करावेत. जी सिंग साहब. पुत्र, मला तुझ्यावर फख्र आहे. तू सिख कौमचा मान आहेस पुत्र. पैरी पहना बेबे. कसा आहेस पुत्र? बघ, तुझ्या पुत्रच्या शरीरावर एकही घाव नाहीये बेबे. वीरजी, इकडेही. परजाईजीने तुमच्या सलामतीसाठी खूप दुआ मागितल्यात. फतेह मुबारक हो. माझी फतेह तुझी फतेह आहे मेहताब. आता कसं झालं बरं? मन शांत झालं असेल परजाईजीचं. गुड्डो, मला वाटतंय की दिवाणजींना सांगून तुझ्या तोंडाला ताला लावावा लागेल. हा
काय हाय ते का वीरजी? बाकी फर्ज निभावत असतानाच मला भावाचा फर्ज ही माहिती आहे. आता तुझ्या हातानं मेहंदी लावण्याची वेळ आलेली आहे. वीरजी तुम्ही सुद्धा ना. आलमपना, खबर आली आहे की सिखांसोबत लढाईमध्ये शहाजी खान साहब. काय झालं शहाजी खान? शहाजी खान रणजित सिंगच्या हातून मारले गेले. रणजीत सिंग हे सिख हर बार आमचा हिंदुस्थानवर बादशाहत करण्याचा ख्वाब चक्काचूर करून टाकतात. शहाजी खानांसारखे बहादूर आणि इमानदार खूप कमी असतात. बाखुदा आम्ही त्यांच्या मौतचा इंतकाम जरूर घेऊ. प्राजी, खूप दिवस झाले तुम्ही लाहोरला आला नव्हता, म्हणून मी आणि मोहर सिंग तुम्हाला भेटायला अमृतसरला निघून आलो. चंगा कित्ता भाई गुलाब सिंग जी, लाला हरबंसलाल आपला मुलगा हिरालालला सोबत घेऊन आलाय. ओय दफाकर, तो जरूर रियायत मागायला आला असेल. नाही, सुकरचकियांच्या दिवाणाच्या घरी त्याच्या बेट्याची शादी होणार आहे. आमचा बंदा आणि सुकरचकियांशी रिश्ता? त्याच्या बेट्याला अजून कुठली लडकी नाही मिळाली? जा 4 कोडे लगाव त्याला. हो नाही होय, जा त्याला आत घेऊन ये. प्राजी, आता काय त्यांची आरती करणार आहात? हो भाई. प्राजी, पेरीपेना खालसा जी. या लालाजी, ऐकलंय की तुमचे लखते जिगर दिवाण लखपत रायचे जावई होणार आहेत. बस म्हणून तर तुमच्याकडे घेऊन आलोय खालसाजी. तुम्ही आमचे राजे आहात. जशा प्रकारे तुमच्या पूर्वजांचा हात आमच्या डोक्यावर होता, तुम्हीही हिरालालच्या डोक्यावर तुमचा हात ठेवा. हिरापुत्र, खालसाजींना पॅरीपेना कर. घ्या लालाजी, तुमच्या शेराच्या डोक्यावर हात ठेवलाय. लाला, हे ऐकून मनाला शांती वाटली की शुकरचक्कियांचे दिवाण लखपतरायची मुलगी आता आमच्या रियासतीत येणार आहे. आम्हाला बारातीत सोबत येण्याचं निमंत्रण घेऊन आला आहात? जी, मी आलोय खरा, पण तुम्ही सोबत येऊन आम्हाला एवढा मोठा मान द्याल खालसाजी? ओय, जरूर येऊ आम्ही. जशन करूया. शुकरचक्कियांची मुलगी आमच्या रियासतीत येणार आहे. ओय, ही काय छोटी मोठी गोष्ट आहे काय? शुक्रिया खालसाजी, शुक्रिया. तुम्ही तर माझ्या लालची मान उंच केली. लालाजी, मानच उंच नाही करणार, आम्ही तर तुमची पगडी पण उंच करू. तुम्ही फक्त आम्हाला सोबत घेऊन जायची तयारी करा. खालसाजी, आत्ता जातो आणि दिवाण लखपत रायना संदेश पाठवतो. लाला जी खालसाजी. पत्रात एक गोष्ट अवश्य लिही. आम्ही सुकरचक्कियांची शान वाढवण्यासाठी एकटेच नाही, 500ची फौज घेऊन जाणार आहोत. जी. ओ लाला, तू पण काय याद राखशील की तुझ्या मुलाच्या बारातीत गुलाब सिंगचे 500 बाराती सामील आहे. लाला, अरे आम्ही नेहमी मोक्याच्या शोधात असतो, कधी मोका सोडत नाही. बस तुम्ही आज्ञा द्या खालसाजी. पुढच्या वसंत पंचमीला लग्नाचा मुहूर्त आहे. मी आजच समधीजींना कळवतो. सत श्री अकाल. सत श्री अकाल.
तारीफ करायला हवी गुलाबसिंगजींची. उत्तर, एवढी मोठी आसामी आहे आणि तुझ्या बारात मध्ये यायला तयार झाले. पिताजी, मला तर वाटतंय हे काही बरोबर घडत नाहीये. काय बरोबर नाहीये पुत्र? दिवाणजी आणि तुम्ही मिळून हे ठरवलं होतं की 500 वऱ्हाडी जातील आणि आता 1500 पेक्षा जास्त चाललेत. आपल्या समाजात जेव्हा कुणा मुलीचं लग्न होतं तेव्हा पडोसी पण मदत करतात आणि आपण तर दिवाणजींच्या घरी त्यांच्या बेटीला आणायला चाललोय. तुम्ही त्यांना मनाई करायला हवी होती की त्यांनी इतकी फौज घेऊन येऊ नये. पुत्र, काय झालंय तुला? कधी ऐकलंयस की कोणी राजा प्रजेच्या लग्नाला गेलाय? आपल्याला ते एवढा मोठा सन्मान देतायत आणि वरात तर सुकरचकियांच्या दिवाणाच्या घरी चालली आहे, कुणा भिकाऱ्याच्या घरी नाही चालली. पिताजी, ते सुकरचकियांचे दिवाणा बरोबरच आता तुमचे होणारे समधेही आहेत आणि आता आपले झाले. आणि तसंही इमानदारी हे लखपतराय यांचं पहिलं नाव आहे, म्हणून त्यांनी नाव कमावलंय, धन नाही. पुत्र, मी बघतोय की अजून तर तुझे फेरेही झाले नाहीत, बहू घरीही आली नाही, परंतु तू आत्तापासूनच त्यांचा झालायस. उद्या असं तर नाही होणार की मी हे लग्न करून आपला मुलगाच गमावून बसेन. नाही पिताजी, तुम्ही गैरसमज करून घेताय. तुम्हीच तर मला समजावलं होतं की व्यापारात सौदा फक्त जबानीवर होतो आणि तुम्ही तर वचन दिलं होतं की बेटा, हा व्यापार नाही, ही रिश्तेदारी आहे. शादी ब्यामध्ये तर गोष्टी ऊचनीच होतच राहतात. बघशीलच तू, माझं पत्र मिळताच दिवाण लखपतरायजी खूप खुश होतील. प्राजी, तुमचा हा पैत्रा माझ्या समजमध्ये नाही आला. चेत सिंग, हा असा डाव आहे की दुश्मनची चित तिकडे बारातीचा मेल मिलाव होत असे आणि इकडे आमच्या फौजेने गुजरावाला किल्ल्यावर पुरा कब्जा केला असे. ही धरती सुंदर रंगली, येथे